विदर्भातील उन्हाचा कडाका काही नवीन नाही. मात्र यंदा अकोला जिल्ह्यात उष्णतेने अक्षरशः विक्रमी झळा दाखवायला सुरुवात केली आहे. मूर्तिजापूर शहरात तापमानाचा पारा 43 ते 45 अंशाच्या घरात पोहोचल्याने नागरिक हैराण झाले. आता विजेची यंत्रणाही या उष्माघातासमोर घामाघूम होत असल्याचे चित्र समोर आलं आहे. मूर्तिजापूर शहरात एका विद्युत टिपीला चक्क कूलर लावून थंड ठेवण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच चर्चेलाही उधाण आले आहे. वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल प्रचंड गरम होऊन डीपी ट्रिप होणे किंवा जळण्याचा धोका निर्माण होणे, यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी स्थानिक तंत्रज्ञांनी जुगाड करत डीपीसमोर मोठा कूलर लावून थंड हवा देण्याची व्यवस्था केली. कडक उन्हात ही डीपी थंड राहावी आणि नागरिकांना अखंड वीज पुरवठा मिळावा, हा या प्रयोगामागचा उद्देश. या अनोख्या दृश्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन हा कूल प्रयोग पाहण्यास गर्दी केली. रस्त्याने जाणारा प्रत्येकजण क्षणभर थांबून डीपी समोर लावलेला कूलर पाहत होता. काहींनी यावर मिश्किल प्रतिक्रिया देत माणसाला AC परवडत नाही, पण डीपी मात्र कूलरच्या थंडीत आहे अशी टिप्पणी केली. तर काहींनी या कल्पकतेचेही कौतुकही केले. दरम्यान अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न जरी आगळा वेगळा वाटत असला तरी तो उष्णतेची तीव्रता अधोरेखित करणारा ठरत आहे. डीपी गरम होऊन वीज गेल्यास नागरिकांचा पारा चढू नये म्हणूनच कदाचित डीपीचा पारा शांत ठेवण्याचा हा प्रयत्न असावा. मूर्तिजापूरच्या या थंड कल्पनेची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे. विदर्भाच्या उन्हात आता यंत्रणेलाही कूल राहण्यासाठी कूलरची गरज भासू लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मूर्तिजापूर येथून संजय उमक यांचा रिपोर्ट.